कोई, मन भाग से पाते कोई। कर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं, तो संगति मिलती नहीं। सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, तो जन्म का साफल्य है। अधिकार उनके क्या कहूँ वह शहंशाह के तुल्य है, वह शहंशाह के तुल्य है। भजन लिहिलं तुकडोजी महाराजांनी की निघू दे दिवस मंगल बघाया भारता तुझे, निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझा, निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझा, बघाया भारता तुझा। मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला, हरट तिखट आंबट मसाला निघू नये भोजन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात, भोजन नहीं जब यज्ञ है ब्रह्मांडी में आहुति, नर शुद्ध चित्त सेवन करे तब ब्रह्म ही होती मती। ऐसी किया कर भावना अर्पण किया कर ब्रह्म को, कर फेर भोजन प्रेम से सद्बुद्धी पावे धर्म को। तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या ओळीमध्ये सांगतात, अरे म्हणून आपल्याला सर्व मंडळींनी जागृत झालं पाहिजे, आपल्याला जागृत करायचं आहे। का म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत? अरे तुकडोजी महाराजाची व्यसनी जगाच्या भोवती अपकीर्तीला जाऊ नको, गांजा चरस अन्न मदिरा पिऊ नको। काही काही म्हणतात गांजा खाऊन पिऊ नको, गांजानं काही होत नाही। काही काही जसं मी सांगितलं कीर्तनात एका ठिकाणी की झाडे लावा झाडे जगवा, मी कीर्तनात सांगितलं का झाडे लावा झाडे जगवा। 15 दिवसानं मला फोन आला, महाराज म्हणे रोशनपाल महाराज बोलताय का म्हणे? म्हणलं हो म्हणे, पोलीस स्टेशन मधून बोलताव म्हणे, मी एक आरोपी गिरफ्तार केला म्हणे आणि तो तुमचं नाव सांगत आहे म्हणे, काय हाच महाराज होय, यानंच म्हणे झाडं लावायला सांगितलं। मी म्हणलं साहेब झालं का? नाही महाराज म्हणे असंही काही कामं करता का म्हणे तुम्ही? मी म्हणलं झालं का? मी सांगितलं म्हणलं कीर्तनात का झाडे लावा झाडे जगवा। मी म्हणलं झालं का म्हणे, त्याच्यासोबत बोलून घ्या म्हणे तुम्ही। मी त्याच्यासोबत बोललो, काहून भाऊ का झालं म्हणलं? महाराज म्हणे तुम्हीच सांगितलं म्हणे कीर्तनात झाडे लावा झाडे जगवा। मी झाड लावलं म्हणे, मी एकच झाड नाही लावलं म्हणे, अर्धा एकर झाडे लावले म्हणे, आणि अर्धा एकर झाडे लावले म्हणे। जेव्हा म्हणे वावरात पराठी होती म्हणे, पराठी तेव्हा म्हणे एकही अधिकारी नाहीये म्हणे, एकही माझी बंदी पराठी धरत जाय म्हणे, एकही अधिकारी नाहीये म्हणे, अधिकारी एकही नाहीये म्हणे जेव्हा पराठी होती तेव्हा। आणि आता म्हणे मी अर्धा एकर गांजा पेरला म्हणे, गांजा तर बंद अधिकारी लोक मा वावरात आले म्हणे। मी म्हणलं खूप चांगलं काम केलं तुला बरं। काही काही लोक कीर्तन ऐकते बरं, हे काही काही लोक आयोजकांना कार्यक्रम ठेवला बरं, ह्या आयोजकाचे काही माहिती, त्या पॅम्पलेट मध्ये गलती होऊ शकते, काही होऊ शकते, काही काही लोकांना समजून घ्यायला पाहिजे। कार्यक्रम काही काही लोक येते तिथं उभे राहते, तिथं लाईट लावायला पाहिजे होता म्हणते, तिथं हो टेज इकडं पाहिजे नव्हता म्हणते, टेज इकडं आणि थोडस साऊंड वाल्याने मागं करायला पाहिजे, थोडस साऊंड वाले मागे, आणि हो कार्यक्रम उद्या पाहिजे होता म्हणते, कारण का आज मॅच आहे। हे सांगतो तुम्हाला, देश एवढा चिवट्या आहे आणि तिच्यापेक्षा आपण चिवट्या। अरे पराठी नाही निघाली तर चालते, मॅच निघाली पाहिजे म्हणते ते, त्याला सोयाबीन गेलं गेलं, पराठी गेली गेली, त्याला मॅच निघाली पाहिजे म्हणजे मॅच। कुठं चालला आपला देश? अरे तुकडोजी महाराजांनी आवाज दिला की मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन के लड़ना लगे, अरे तू भारत के अरे तू नवीन नवीन पोट्टे म्हणत असत ना, आमच्या कार्यक्रमाबद्दल काही तुला सांगितलंच नाही, तुमच्याही कार्यक्रमाबद्दल सांगतो मी। आता नवीन कोणत्या तो डे निघते
म्हणजे सण सण राहते कोणता निघते रे भाऊ? व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईन डे, तो किस डे, चॉकलेट डे, टेली डे, हग डे, हग डे. कोणता डे? ह्या दिवशी राहते भव्य महाप्रसाद. एकामेकाने मिळून याले म्हणते घेणं न देणं लाटा खाऊन येणं, काम न धाम उघड्या अंगाले घाम. मी म्हणतो का इकडे जर याले बोलावलं आपण, उद्या पहा तुम्ही महाप्रसाद आहे का उद्याचा भाऊ? आजकाल लोक कमी आहे. उद्या पंगत अशी चालू असताना तो मागून येऊन उभा राहायचे. घेणं म्हणते झाले का नाही लवकर, आताचा भातच खाला, घेणे लवकर मी वाट पाहता. याचं होतही नाही ते याले पत्रावर घेऊन पडा लागते. परिवर्तन लोकांमध्ये होणार आहे ना. बरं, परिवर्तनाचे दोन प्रकार असतात मावशी. परिवर्तनाचे दोन प्रकार असतात. एक असते आंतरिक परिवर्तन आणि एक असते बाह्यांगिक परिवर्तन. आंतरिक परिवर्तन म्हणजे पहिलेचे लोक धोतर घालायचे आबाजी सारखे, धोतरवरून पॅन्टवर आले, पॅन्टवर लोक जीन्स पॅन्टवर आले, जीन्स पॅन्टवर लोक बरमोड्यावर आले. म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होत आले. याच्यात काही परिवर्तन झालं का? आमच्या हिगण घाटामध्ये एखाद्या ठिकाणी जर बफेचं जेवण असतं, त्या बफेच्या जेवणामध्ये जर कोणा ताट घेतलं आणि तो जर उभ्यानं जेवण करत असेल तर त्याने लोक म्हणते खेड्यातला म्हणते गावातला समजते, उभ्याने जेवण करत असतं. मी म्हणतो जो खाली बसून जर जेवण करत असेल तर त्याले लोक खेड्यातला समजते, आणि उभ्याने जेवण करत असेल तर त्याला लोक सिटीतला समजते, शहरातला म्हणते, स्टँडर्ड आहे म्हणते. मी म्हणतो